त्या प्रत्येक सामन्याचं आपण चित्रीकरण करणार आहे, जे सामने रोमहर्षक आणि चित्तथरारक झाले आणि त्या प्रत्येक ओनरचं त्या संघनायकाचं आपण थोडक्यात मनोगत घेणार. चला सामन्याकडे वळूया. असेच सुंदर सामने सर्वांना पाहायला मिळणार आहेत. पुढील चेंडू. या ठिकाणी मागील मॅच अतिशय रोमांचक झालेली आहे. सुंदर असा फटका आणि सिंगल. या ठिकाणी या चॅम्पियन्स टर्फ लीग मध्ये जेव्हा विठाई आली तर रोमांचक मॅचेस होणारच होते. बॉल. ओके. आवाज येतो का? डेड बॉल. आणि झेल सुटलेला. अमय पारिक सरांचा झेल सुटलेला. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत रोहित सर. हो सर, या काय आलं? सुंदर असा फटका आणि षटकार. मोहित सरांचा एकदम अच्छा उत्तुंग षटकार. टाकली ऍड नाही केली का? फॉलो केलं नाही मी, पण मी कुठे सांगतो. अवित्री विरुद्ध 47 स्पोर्ट्स यानंतरचा होणारा सामना. अवित्री वर्सेस 47 स्पोर्ट्स यानंतरचा होणारा सामना. हलक्या हाताने टाकला आणि जड हाताने टोलवला. फलंदाजी मार्क वरती विस्फोटक फलंदाज जर्सी नंबर 47. बघूया AK-47 सारखं खेळणार का अमित सोनवणे. क्रिक हीरो खोल लीजिए. डिजिटल जमाने में दूसरों को स्कोर नहीं पूछते.
या ठिकाणी काहीतरी नम्र निवेदन करताना अक्षयजी. मोहित नवलानी आणि अमित सोनवणे 2 षटकांनी 19 धावा. रेड टेप चॅलेंजर संघ प्रथम फलंदाजी करताना. नो बॉल 76. बघूया या ठिकाणी षटकार पाहायला मिळणार का. AK-47 एक धाव. आता जावा जंक्शनच्या पाठीला चेंडू लागला. गोलंदाजी करताना जावा जंक्शन. जमिनीला समांतर खेळायला फटका. तडाखेबंद फलंदाज. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. षटकार. सर एक छोटी अटेम्प्टेड चूक. नव्हता. बाई मिळेल का? अंपायर सर, अंपायर सर, अटेम्प्टेड नव्हता, लीव्ह होता तो. बाय मिळेल का? वाईड आणि सिंगल घेतला तो, अटेम्प्टेड नव्हता, लीव्ह होता, तर बाय मिळेल का त्याला? रन भेटणार का. आता पळून घेतलेला. चांगला चेंडू. गोलंदाज प्रणव पारिख. फलंदाज मोहित नवलानी. तिसरं षटक चालू आहे. थोडीशी संथ पण सावध सुरुवात म्हणता येईल ती. 22 धावा धाव फलकावरती दिसत आहेत. माफ करा, 3 षटकं संपलेत आणि 30 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद. 3 षटकं 30 धावा 1 गडी बाद. एक फलंदाज ज्याने 2 षटकार खेचलेत, एक फलंदाज अमित ज्याने 1 सोनवणे षटकार सरांसाठी खेचलाय. एक रनर द्या प्लीज. त्यांचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे रनर यूज करताय. घायल शेर AK-47 जर्सी नंबर 47 अमित 47. या ठिकाणी रनर समोरच्या संघाने ऑल आउट केलेला आहे. ऑर्गनायझर यांनी सुद्धा केलेला आहे. एक चांगला चेंडू होता. पंचांकडे धावबादसाठी दाद मागितली होती पण विश्वासाची कमतरता. विश्वासाची मला असं वाटतं की परत एकदा कमतरता आहे. पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. निश्चित आपण दाद मागू शकता. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सामन्यासाठी लाभलेले अनुभवी पंच नितीन आणि विकास. चौथं षटक चालू असताना धावफलकावरती 31 धावा. मला असं वाटतं की दिशाहीन गोलंदाजी अतिरिक्त धाव. हॅलो. या ठिकाणी अहिल्यानगर शहराचे DYSP श्री श्रीजी वामने सर यांचं आगमन झालेलं आहे.
अहिल्यानगर ग्रामीणचे DYSP श्री श्रीजी वामने सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. अतिशय व्यस्त शेड्यूलमधून श्री सरांनी या ठिकाणी वेळ दिला. सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरामध्ये श्री सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि सर आपण बसून सामन्याचा आनंद लुटायचा आहे. चॅम्पियन्स टर्फ लीग सीझन 1 आणि आपण आजचा हा मला वाटतं 6वा-7वा सामना असावा. चांगला प्रहार केलेला होता. मनीष मनीष प्रहार षटकार. जर का सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी या अगोदरचा रेड टेप वर्सेस ABS सामना जर का पाहिला असेल, पुन्हा एकदा चांगला प्रहार. तर मी आठवण करून देऊ इच्छितो की रेड टेप संघाने या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 4 षटकामध्ये अशाच काहीच्या कमी धावा केल्या होत्या आणि नंतरच्या 3 षटकामध्ये जोरदार हाणामारी करून जवळपास सेंचुरी गाठलेली होती आणि त्या सेंचुरीचा सुद्धा यशस्वीपणे पाठलाग ABS संघाने केला होता. या ठिकाणी पाहण्यासारखा असणार आहे. 5 षटकामध्ये 46 धावा लागल्यात, तर उरलेल्या 2 षटकामध्ये किती धावा लागतील. या अगोदर झालेला सामना आपण पाहिला की 6 चेंडूमध्ये 29 धावा आल्या होत्या. सामना चेस झालेला होता. प्रहार षटकार. AK-47 जर्सी नंबर 47 अमित सोनवणे. आता मात्र अमित यांची बॅट तळपताना आणि या ठिकाणी संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 52 धावा. रेड टेप चॅलेंजर्स 50च्या पार गेलेला आहे. 52 धावा. प्रहार आणि काय नाही, 1 धाव. स्वैर चेंडू अवांतर धाव, अतिरिक्त धाव. क्या बात. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच मॅन. पंचावन्न. 55 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. परत एकदा तशाच प्रकारचा झेल टिपण्याची संधी होती. आता मात्र नाही. बॉलचा स्पीड अतिशय जोरदार होता. क्या बात. आगळी वेगळी बॉलिंगची ही ऍक्शन. कानामागून चेंडू काढला आणि यष्ट्यांचा उद्ध्वस्त केला.
धन्यवाद धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. आपल्या सोबत आहेत शिरीष सर. मी शिरीष सरांना विचारू इच्छितो की सर अजून 7 चेंडू शिल्लक आहेत, किती धावा धावफलकावरती लागतील आपलं प्रेडिक्शन. वर्दीतल्या अधिकाऱ्याचं प्रेडिक्शन हे नेहमीच रंगतदार आणि अचूक असतं. बघूया. सात बॉल मध्ये 25 ते 30 धावा होतील असा अंदाज आहे. हा. गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळत आहे. अवांतर धाव, अतिरिक्त धाव. प्रहार, षटकार. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. काय होणार? दिशाहीन गोलंदाजी. पंच कळवायचंय. नो बॉल, फ्री हिट. षटकार ना का चौकार? 6 आहे. 6. धावा फलकावरती धावा लागलेल्या त्या. वेट अजून अपडेट झालेलं नाहीये. मला असं वाटतं की 70 असतील. षटकार. आणि चौकार. या ठिकाणी शिरीष सरांनी प्रेडिक्शन दिलेलं होतं 25 ते 30 धावांचं. सर 25 धावा धाव फलकावरती या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजून 1 चेंडू शिल्लक आहे. षटकार. सर 31 धावा आलेल्या आहेत. 31. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक आपण शिरीष सरांच्या हस्ते करणार आहोत. यानंतर एक इनिंग संपली. 87 धावा धाव फलकावरती पुढची मॅच. आपल्या वेळात वेळ काढून डीजे थांबायचं. सरासरी आपल्या वेळात वेळ काढून शिरीष सर या ठिकाणी आलेले आहेत आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक आपण त्यांच्या हस्ते घेतोय. तर दोनही संघांनी त्यांचे संघ मालक संघनायक मैदानामध्ये यायचंय. चला टॉस साठी आतमध्ये यायचंय. 2 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. अहिल्यानगर ग्रामीणचे DYSP श्रीजी वामने सर यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक आणि कॉइन आहे सरांच्या हातामध्ये. टेल. अभित्री संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अभिनंदन.
अहिल्यानगर ग्रामीणचे आपल्या सोबत आहेत अहिल्यानगर ग्रामीणचे DYSP श्रीजी वामने सर. चॅम्पियन्स टर्फ लीग सीझन 1च्या या पहिल्याच दिवशी सर आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तर सर मी आपल्याला विनंती करतो की आपण या सोहळ्याच्या निमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. वर्दीतला अधिकारी सर नेहमी व्यस्त असतो, पण व्यस्त असताना सुद्धा एकदम चुस्तपुस्त आणि एकदम फिट असतो. तर निश्चित तुम्ही सुद्धा तुमचा सगळं ॲथलेटिक्स आणि सगळं फिजिक बघितलं तर ते आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. तर आपल्या 2 प्रेरणादायी शब्द निश्चित सर आम्हाला सर्वांनाच प्रेरणादायी ठरतील. तर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर. आज इथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स टर्फ लीग याच्यामध्ये आमचे मित्र अक्षय यांनी मला आमंत्रण दिलं आणि मला इथे मॅच बघण्यासाठी बोलावून आणि मुख्य प्रतिनिधी म्हणून बोलवले, त्याबद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानतो. आणि इथले वातावरण बघून खरंच मी पण मोटिवेट झालो आहे आणि मी पण ठरवलं आहे की आता रोज खेळायला यावं आणि याच्यामध्ये ह्या खेळात भाग घ्यावा. आणि इथे ज्या जमलेल्या सर्व टीम आहेत यांना देखील मी शुभेच्छा देतो. शेवटी एकच जण जिंकणार आहे त्याच्यामध्ये फायनल, परंतु सर्व खेळाडूंनी जास्तीत जास्त प्रयत्न करून या खेळाचा आनंद घ्यावा. हारजीत तर चालूच राहील आणि सर्व टीमला देखील मी शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारे मी देखील एखादी टीमचा कॅप्टन म्हणून येईल आणि मी पण देखील आमचे पोलीस एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत सरांसाठी. मला आधी माहित असतं तर मी आमची पोलीसची टीम पण याच्यात पार्टिसिपेशनसाठी अक्षय आणली दादा असती. आपण सरांना लवकर इन्फॉर्म करायला पाहिजे होतं. पण बघूया पुढच्या वेळेस आपण नक्कीच पोलीस टीम पण आम्ही एक त्याच्यात पार्टिसिपेशनसाठी आम्ही घेऊन येऊ आणि पहिला नंबर पण मिळू. 100% सर. आपण सर्वच स्तरातनं या ठिकाणी सर्व जे खेळाडू आहेत त्यांना आपण संधी देतोय सर. आणि चॅम्पियन्स टर्फ लीग सीझन 1 याचं सीझन 1 देण्याचं कारण असं की 1, 2, 3, 4 असं नाही की हा आत्ता सीझन झाला की लगेच 1 वर्षानंतर थोडासा गॅप घेऊन. नाही तर मला असं वाटतं की अक्षयजी बोठे असतील, अक्षयजी सोनवणे असतील आणि त्यांचे जयेशजी आणि मोहितजी ही संपूर्ण टीम लवकरच पुढच्या 1-2 महिन्यामध्ये दुसरा सीझनसुद्धा अनाऊन्स करतील. एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा जर कसं थाटायचं म्हटलं तर स्वतःचा व्यवसाय सर्व कामं पाहून एक महत्त्वपूर्ण वेळ द्यावा लागतो. या 4 मित्रांनी अतिशय कष्ट घेऊन हा सोहळा थाटलेला आहे. तर सीझन 2 सुद्धा निश्चित त्या ठिकाणी लवकरच अनाऊन्स होईल. आणि खेळाडू म्हणून सुद्धा अहिल्यानगरच्या या मैदानावरती आम्ही लवकरच तुम्हाला पाहू. धन्यवाद सर, आपण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला सर्वांना आपले प्रेरणादायी 2 शब्द आणि शुभेच्छा परत दिल्यात. धन्यवाद सर. धन्यवाद. सरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय सर. प्ले प्ले. हॅलो. क्या बात, सुरुवात झालेली आहे. ओहो, षटकार. आणि एकच धाव.
सेल संपलेत आतमधले माईकचे. माईकचे संपलेत माईकचे. हलक्या हाताने तटवलं, एक धाव काढलेली आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. यष्ट्यांच्या पाठीमागे हर्ष बोरा. आणि त्या ठिकाणी एक धाव. टर्फ क्रिकेटचे हे आगळे वेगळे नियम. जाळीला लागला आणि झेल टिपला तर बाद नाहीये. दोन 22. पहिल्या बळीच्या शोधामध्ये रेड टेप चॅलेंजर्स आणि पहिल्या विजयाच्या शोधामध्ये सुद्धा बघूया. जर का पहिला बळी या ठिकाणी मिळाला तर विजय सुद्धा निश्चितच त्यासाठी प्रयत्न करतील रेड टेप चॅलेंजर्स. या अगोदरच्या सामन्यामध्ये सेंचुरी लावली होती तरी सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, कारण की समोर संघ होता बलाढ्य एबीएस फिटनेस. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, लोअर फुलटॉस निर्धाव चेंडू. प्रहार षटकार. पाठीमागच्या साईडचा पहिला चौकार येता येता राहिला. पंच पंच 2 मिनिट थांबायचं. जावा जंक्शन टीम आपण या साईडला येऊन जर का बसला तर उत्तम होईल. जर का मोठा जोराचा आवाज केला तर स्पीड गनला मिसमॅच होऊ शकतं. एखादा जर का अचानक भावना अनावर झाल्या एखाद्या खेळाडूला आणि आवाज जर का जोरात आला आणि त्याच वेळेला जर का चेंडू पडला तर गोंधळ होईल. बॉल नो बॉल नो बॉल. 76. लक्ष ठेवलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. एक छोटी चूक 2 गुण आपले चोरून घेऊन जाईल. नो बॉल 76. प्रहार आणि एकच धाव. अतिरिक्त जाणार का नाही. तिसरं षटक चालू आहे. 34 धावा धाव फलकावरती.
3 षटकं 35 धावा, 24 चेंडू 53 धावा. प्रेक्षक मैदानावरती कशासाठी येत असतात तर एक रंगतदार अवस्थेमध्ये सामना जावा यासाठी येत असतात आणि चांगला सामना पाहायला मिळावा यासाठी येत असतात. बघूया हा सामना चुरशीचा होणार का. एक छोटी चूक आणि 2 गुण असा हा टर्फ क्रिकेटचा थरार आहे. जर का सर्व खेळाडूंनी या अगोदरचा सामना व्यवस्थित पाहिला असेल, त्यात एक चूक झाली होती, एक नो बॉल आणि आरामात 29 धावा झाल्या. सुरुवात निश्चित चांगली झालेली आहे. शेवट चांगला होणार का पाहण्यासारखा असेल. अवांतर धाव, अतिरिक्त धाव, दिशाहीन गोलंदाजी. प्रहार षटकार. हर्ष यांनी काय कानमंत्र दिला होता की पुढच्या चेंडूवरती षटकार आला. झेलबाद. हर्ष यांचा कान मंत्र योग्य ठरलेला आहे, पण हर्ष षटकार देऊन गेला हरकत नाही, पण एक चांगला मोठा खेळाडू बाद झाला. कदाचित या षटकातले हे 2 गडी बाद झालेले आहेत. हे निर्णायक आणि महत्वपूर्ण टर्निंग षटक असू शकतं. एक नम्र सूचना, एवढ्या वेळ सांगून सुद्धा अजूनही गाड्यामध्ये आहेत. नवीन गाड्या कोणीतरी आणून लावलेल्या आहेत असं वाटतंय. ज्यांच्या गाड्यामध्ये आहेत त्यांनी बाजूला घ्या, नाहीतर इथले मॅनेजर तुमची हवा काढून घेतील गाडीची. भावेशसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. भावेश निश्चित या सामन्याचं चित्र परिवर्तित करणारं हे षटक असणार आहे. 5 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा दिल्या आणि 2 गडी बाद. आणि थोडस कौतुक झालं आणि षटकार गेला. नजर लागली म्हणावं लागेल. 13 धावा दिलेल्या आहेत, पण 2 महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवले. 18 चेंडू 40 धावा. परत एकदा मी जाऊ इच्छितो DYSP शिरीष सरांकडे. सर 18 चेंडू 40 धावा होणार का? $74. No ball, 76. खराब दिशाहीन गोलंदाजी. स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धाव. क्या बात. 17 चेंडू 37 धावा.
क्या बात आहे, क्या बात आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सुजल यांना सूर सापडलेला आहे. अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू यष्ट्यांचा अचूक वेध घेतला आणि लाईट्स लगेच लागलेले आहेत. रेड लाईट्स म्हटलं की धोका. तेरा चेंडू 30. परत एकदा हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाणार आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 2-3 निर्धाव चेंडू सामन्यात रंगत, 1-2 फटके सामना ढिल्ला. या गोलंदाजाने 15 धावा आलेल्या आहेत. असं वाटलं होतं की खूप महागडं ठरेल षटक. 12 चेंडू 25 धावा. सर काय वाटतं? दोघांना समान समान संधी आहे. मला वाटतं जो चांगला खेळ शेवटच्या क्षणी करेल तो विजयी होईल. क्या बात है. अगदीच डिप्लोमॅटिक आन्सर या ठिकाणी सरांनी दिलेलं आहे. म्हणजे दोघांनाही इक्वल संधी आहेत आणि जो शेवटच्या टप्प्यामध्ये चांगला खेळ खेळेल त्याचा या ठिकाणी विजय होईल असं DYSP शिरीष सर सांगतायत. आणि नक्कीच सर, अटीतटीच्या लढतीमध्ये, अटीतटीच्या सामन्यामध्ये आणि सामन्याच्या जवळ सामना शेवटाकडे जाईल त्यावेळेला एक छोटी चूक सामन्यातून बाहेर घेऊन जाऊ शकते आणि अचूक खेळ सामन्यामध्ये ठेवू शकतो. झाला ना. आणि झेलबाद. अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. आहा, चौकार. नऊ चेंडू 20 धावा. कल्पना आहे येथील हजारो घोंगावत भयंकर वादळापरी हटणार नाही किंचितही मागे. कोसळले बनवली लाट जरी. अरे ताकद नाही कशाचीही हलवण्याची आहे हिमतीला. अरे निश्चयाची मुळे खोलवर रोवून राहीन मी उभा. उभा राहिलेला आहे फलंदाज शाहिद. आणि चौकार. दहा चेंडू 7 चेंडू 10 धावा. 7-10. हा चेंडू निर्धाव आला तर बघूया काय होतंय. जर तरला काही व्हॅल्यू नाहीये. पुढचे 5 सेकंद. आणि 1 धाव. काय वाटतंय? 6 चेंडू 9 धावा. मला असं वाटतं की शेवटच्या क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जर एक चांगला गोलंदाज शिल्लक असला तर 6ला 9 डिफेंड होऊ शकतात. बघूया कोण आहे का. हर्ष बोरा यांनी चेस करताना कोणता गोलंदाज शिल्लक ठेवलेला आहे? प्रणव आपण इकडे गेलं तर बरं होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमित सोनवणे. 6 चेंडू 9 धावा. बघूया काय होत आहे. सध्या तरी ते ऍडजस्ट होताना पिच वरती. 5 चेंडू 9 धावा.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथं 6ला 29 होतील, कदाचित 6ला 9 होणार नाहीत. जिंकणार तोच जो खेळेल सर्वोत्तम. शेवटच्या 3 चेंडू, कदाचित शेवटच्या चेंडूवरती प्रिडिक्शन बघूया काय होतंय. 5 चेंडू 9 धावा, 5 चेंडू 9 धावा, 5 चेंडू 9 धावा. 5-8 आणि मला वाटतं एकच असावी. बघूया काय होतंय. एकच धाव सर. 4 चेंडू 7 धावा. शेवटच्या 3 चेंडू, कदाचित शेवटच्या चेंडूला हा सामना जाणार. बघूया. धावाची संधी नाही. 3 चेंडू 6 धावा, 3 चेंडू 6 धावा. टाळ्या व्हायला पाहिजे एकदा. टाळ्या टाळ्या टाळ्या. तीन चेंडू 6. धावाची संधी नाही. 2-5 2-5. टाळ्या व्हायला पाहिजे. चित्तथरारक आणि रोमहर्षक सामना. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 6ला 29 शक्य आहे, 6ला 9 अशक्य आहे. कदाचित हो, कदाचित नाही. एकदा अमित भाऊंसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. अमित भाऊ टाळ्या. 2 बॉल 5, 2 चेंडू 5 धावा. महत्वपूर्ण चेंडू. क्या बात. 2-4 2-4 2-4. क्या बात क्या बात क्या बात क्या बात. टाळ्या व्हायला पाहिजे. टाळ्या टाळ्या टाळ्या. अरे प्रेक्षकांनी इतकी कंजूसी दाखवू नका राव. 1 बॉल 3 सर. 1 बॉल 3. 1 बॉल 3. टाळ्या व्हायला पाहिजेत. रील्स साठी तयार राहायचे. रील्स ऑन करा. 1 चेंडू 3. सर काय वाटतं या ठिकाणी सामना टाय होणार का? आता बॉल झाल्यावरच कळलं आपल्याला. बॉल दोन्ही संघांना समान संधी आणि एक टाय सामना या ठिकाणी कदाचित हो, कदाचित नाही. 2 धावा पळून काढल्या तर टाय. चौकार मारला किंवा षटकार मारला तर विन. अमित सोनवणे उभा आहे. बघूया काय होतंय. आणि या ठिकाणी सामना जिंकलेला आहे